आपल्याला एकच माहिती, जेवढे जेवढे याच्या तपासात येणारे ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत. मग तो आमदार असून, मंत्री असून, नाही तर खंत्री असून, नाही तिकडं कुणी असो, सुट्टे नाही. इथं माझंच उतारणार आहे आता. जितकं आत्तापर्यंत पचलं आता पचणार नाही. इथून पाठीमागे जे पचविलं ते आता पचणार नाही. ती वेळ गेली आता. तुमची होती चलती गेले ते दिवस. हाताने पत घातली यांनी. काही भंगार लोक जवळ पाळले, उभ्या जातीला डाग लागून घेतला. त्यांची जिल्ह्यातली जी पत होती ती सगळी पत उठली. इतकी हाव आहे ना खायची, त्या हवीपोटी अस्तित्वच गमवून बसले. लक्षात नाही आलं किती खावं, काय खावं, कोणाच्या हातात द्यावं. ज्याच्या हाताने आपण खातोय तो नीट हाई का, काही बघितलं नाही, मोकळं सोडून दिलं. आणि आज पूर्ण समाजच पणाला लावला, अस्तित्वाला लावला. स्वतःला ते हुशार समजतात, खूप शहाणे समजतात. लय बलाढ्य भुजा असल्यासारखे असे वागत आहेत, त्यांचे बलदंड असल्यासारखं वागतात. भाषा लय सगळेच तसले असतात. पण प्रत्येकाला मर्यादा पाळायची असते. तुम्ही मर्यादा सोडल्या म्हणून बाकीचे समाज मर्यादा नसते सोडित. यांनी खूप दिदारा केला. आणि आता काय वाचितो म्हणा, इकडं पळून आणि तिकडं पळून. तेव्हाच ध्यान ठेवायचं मराठा समाज किती गरजेचा आहे, बाकीचे गोरगरीब समाज, दलित मुस्लिम किती गरजेचे आहेत, धनगर मायक्रो ओबीसी किती गरजेचे आहेत, हे त्याच वेळेस लक्षात आणायचं असतं.